नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, इंटरनॅशनल एअरपोर्ट आणि एअरपोर्टवरती विविध पदांच्या 10वी पासपासून पदवीपर्यंतच्या विविध जागांच्या जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत AI एअरपोर्ट सर्व्हिस लिमिटेड यांच्यामार्फत. तर मित्रांनो, याच्यामध्ये महाराष्ट्रामध्येही जागा आहेत, त्याचबरोबर मित्रांनो इतर राज्यामध्ये देखील जागा आहेत. तुम्ही ज्या ठिकाणी सोपं जाईल त्या ठिकाणी अप्लाय करू शकता. डिटेलमध्ये आपण माहिती पाहणार आहोत, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तुम्हाला मित्रांनो याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे. याबद्दल काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. तर बघा मित्रांनो, AI सर्व्हिस ही जी आहे हे प्रायव्हेट सर्व्हिस आहे, जे की मित्रांनो जेवढे पण या ठिकाणी एअरपोर्ट्स आहेत किंवा जेवढे पण एरोप्लेन्स आहेत मित्रांनो, त्यांच्यासाठी या ठिकाणी विविध स्टाफ जे आहे ते प्रोव्हाइड करते. या ठिकाणी मित्रांनो जे एअरपोर्टची मिनिस्ट्री आहे त्यांच्यामार्फत यांना या ठिकाणी मित्रांनो मान्यता आहे. या ठिकाणी पाहू शकता त्यांनी म्हटलेलंही आहे या ठिकाणी की जेवढे पण मित्रांनो या ठिकाणी फॉरेन एअरलाईन्स आहेत किंवा रिजनल एअरलाईन्स आहेत त्यांना या ठिकाणी रॅम्प, पॅसेंजर, बॅगेज, कार्गो हँडलिंग, कॅबिन क्लिनिंग हे सर्व जे आहे सर्व्हिसेस या ठिकाणी प्रोव्हाइड केले जातात. तर कुठल्या कुठल्या या ठिकाणी एअरपोर्टवरती वॅकेन्सी निघालेले ते सर्वात अगोदर आपण पाहूयात. याच्या अगोदर एक व्हिडिओ मी बनवून तुम्हाला माहिती दिलेली आहे की पुणे इंटरनॅशनल एअरपोर्ट महाराष्ट्रामध्ये मित्रांनो जागा निघालेल्या आहेत, तेही आपण डिस्कस करणार आहोत. त्याच्यानंतर पहा ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे भुज एअरपोर्ट सर्व्हिस लिमिटेड. भुज जे आहे मित्रांनो, भुज स्टेशन जे आहे तिथंही जागा आहेत. त्यानंतर पुणे इंटरनॅशनल एअरपोर्ट तिथंही जागा आहेत महाराष्ट्रामध्ये. त्यानंतर डेहराडून आणि चंदीगडमध्येही जागा निघालेल्या आहेत. त्यानंतर मित्रांनो भुवनेश्वर या ठिकाणी देखील जागा निघालेली आहेत. तुम्ही इतर स्टेटमध्ये जाऊ इच्छिता तर तिथंही तुम्हाला जाता येणार आहे. त्यानंतर विशाखापट्टणम इंटरनॅशनल एअरपोर्ट जे आहे त्या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत. त्याच्यानंतर पहा विजयवाडा एअरपोर्ट स्टेशन जे आहे त्या ठिकाणीही वॅकेन्सी आलेल्या आहेत. त्याच्यानंतर पाहू शकता विजयवाडामध्ये अजून मित्रांनो या ठिकाणी वेगळ्या वॅकेन्सी आहेत. त्याच्यानंतर पहा गुवाहाटी असेल, श्रीनगर असेल, स्टेशन अयोध्या असेल. त्यानंतर मित्रांनो ह्या अयोध्येपासून श्रीनगर, गुवाहाटी, विजयवाडा, त्याच्यानंतर डेहराडून, चंदीगड, भुवनेश्वर, विशाखापट्टणम, पुणे आणि भुज या ठिकाणी मित्रांनो सध्या वॅकेन्सी निघालेली आहेत. याच्यासाठी डायरेक्टली वॉक इन इंटरव्ह्यू असतो, कुठलीही एक्झाम होत नाही. तर कुठली कुठली पदं आहेत पहा. जसं की आता भुजमध्ये जर बघितलं तर वेगळी पदं आहेत, पुण्यासाठी वेगळी पदं आहेत, भुवनेश्वरसाठी वेगळी पदं आहेत, काही ठिकाणी कॉमन पदं देखील आहेत. जसं की मित्रांनो पुण्याचं जर आपण बघितलं, महाराष्ट्रामध्ये तुम्ही या ठिकाणी तुम्हाला पाहिजे आहे पुण्याच्या मोक्याच्या ठिकाणी, तुम्ही या ठिकाणी पुण्याच्या इंटरनॅशनल एअरपोर्टवरती तुम्हाला जॉब पाहिजे तर मित्रांनो इथं तुम्हाला वॉक इन इंटरव्ह्यूसाठी डायरेक्टली जायचं आहे. फॉर्म कसा भरायचा आहे तर ज्या दिवशी इंटरव्ह्यू आहे मित्रांनो, ज्या पदासमोर या ठिकाणी डेट लिहिलेली आहे पहा. जसं की मित्रांनो आता या ठिकाणी तुम्हाला सांगून देतो, हँडीमॅन आणि हँडी वुमेन यासाठी पहा 119 + 30 जागा आहेत. यांची इंटरव्ह्यू कधी आहे 19 एप्रिल ते 20 एप्रिलपर्यंत आहे. तर त्याच दिवशी काय करायचे तुम्हाला 19 तारखेलाच तुम्हाला जायचं आहे. 20 तारखेला जाऊ नका, 19 तारखेला जा. कारण की याचं पहिल्यांदा मित्रांनो तुमची रनिंग चेक केली जाते, तुमचं वेट लिफ्टिंग चेक केलं जातं, थोडंसं फिजिकल घेतलं जातं. कारण की हँडीमॅन आणि हँडी वुमन हे जे पद आहे मित्रांनो ह्याला तुम्हाला बॅगेज वगैरे कॅरी करावे लागतात. त्यामुळं तुम्हाला या ठिकाणी सर्व ते काम जड वाहतूकचं काम असतं. जर थोडंफार जे ट्रॅव्हलच्या बॅगेज वगैरे आहेत ते कॅरी करावं लागतात. त्याच्यामुळं तुम्हाला या ठिकाणी फिजिकल घेतलं जातं. तर याच्यामध्ये तुमचा हँडीमॅन हँडी वुमेनसाठी मित्रांनो इंटरव्ह्यू देखील तुमचा इंग्लिशची जास्त याच्यामध्ये गरज नाही. फक्त इंग्लिश तुम्हाला बोललेली समजली पाहिजे आणि वाचता आली पाहिजे. इंग्लिश तुम्हाला या ठिकाणी बोलणं कंपल्सरी नाही. त्यानंतर मराठी आणि हिंदी मात्र आली तरी तुम्हाला चालेल. इंटरव्ह्यूमध्ये देखील मित्रांनो तसेच तुम्हाला क्वेश्चन्स असतील. हँडीमॅन आणि हँडी वुमेनसाठी तुम्हाला फक्त 10वी पासवरती इथे अप्लाय करता येणार आहे. महिला उमेदवारांसाठी 30 जागा आहेत आणि पुरुष उमेदवारांना 119 जागा आहेत. तर काय करायचे त्याच दिवशी तुम्हाला तुमचे सर्व फॉर्म घेऊन जायचे आहे, डॉक्युमेंट घेऊन जायचं आहे, DD काढायचं आहे तुम्हाला. एक नॅशनल कुठल्याही बँकेचं नॅशनलकृत बँक जे आहेत जसं की SBI असेल, प्रायव्हेटमध्ये ICICI, HDFC, ॲक्सिस बँक अशा नॅशनलकृत बँकेचं तुम्हाला DD काढायचा आहे. जो DD काढायचा आहे तो कोणाच्या नावाने काढायचा आहे ती सर्व माहिती या PDF फाईलमध्ये तुम्हाला दिलेली आहे आणि ऑलरेडी याच्यावरती व्हिडिओ बनवलेला आहे. त्याच्यामध्ये सर्व पदांचं एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलेलं आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे. DD काढायचा आहे, सर्व फॉर्म भरायचा आहे, डॉक्युमेंट फोटो वगैरे घेऊन तुम्हाला इंटरव्ह्यूच्या दिवशी त्याच दिवशी या ठिकाणी जायचं आहे. आणि बाकीच्या पदांना देखील ज्या ज्या डेटला या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे पहा, ड्रायव्हरचं पद आहे याच्यासाठी देखील तुमचं लायसन लागणार आहे. तर ह्या पदांसाठी देखील त्या दिवशीच तुम्हाला फॉर्म घेऊन काय जायचं आहे त्या ठिकाणी जायचं आहे. पुणे इंटरनॅशनल स्कूल जे आहे सर्वे नंबर 33 लेन नंबर 14 टिंगरेनगर पुणे या ठिकाणी पहा हे इंटरनॅशनल स्कूल आहे. त्या ठिकाणी तुम्हाला इंटरव्ह्यूला डायरेक्ट जायचं आहे. त्याच ठिकाणी तुमचं डॉक्युमेंट वगैरे आणि त्याच दिवशी तुमचा इंटरव्ह्यू वगैरे एकाच दिवशी सर्व केलं जातं. तर हे पुण्यासाठी झालं. अशाच जागा विविध स्टेटसाठी निघालेल्या आहेत, त्या ठिकाणी तुमचा इंटरव्ह्यू होणार आहे. जसं की पहा भुज या ठिकाणी जर आपण बघितलं तर याच्यामध्ये पाहू शकता कुठल्या कुठल्या वॅकेन्सी आहेत. याच्यामध्ये हँडीमॅन हँडी वुमनसाठी वॅकेन्सी आहेत.
तर हे पहा व्हेन्यू दिलेलं आहे गोकुळ ग्रीन्स, एस्कॉन टेम्पल रोड, द्वारका ग्रीन सोसायटी, एअरपोर्ट रोड, रतिया, भुज या ठिकाणी मित्रांनो तुमचं या ठिकाणी काय असेल, तुमचा इंटरव्ह्यू असेल. तुम्हाला जर बाहेर जायचं असेल तर तिथंही तुम्ही जाऊ शकता. किंवा मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सध्या ह्या वेकेन्सी निघालेल्या आहेत, तुमच्यासाठी खूप मोठी या ठिकाणी संधी असणार आहे. इथं तुम्ही जर एक्सपिरियन्स घेतला, हा 3 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट जॉब आहे, त्याच्यानंतर हे तुमचं कॉन्ट्रॅक्ट रिन्युअल देखील होतं, रिन्युअल केलं जातं ॲज पर तुमचा परफॉर्मन्स पाहून. तर इथं एक्सपिरियन्स तुम्हाला एकदा भेटला की तुमचा पगारही वाढतो वर्षाला आणि तुम्हाला एक्सपिरियन्सच्या जोरावरती कुठल्याही पोस्टसाठी तुम्हाला लगेच सिलेक्शन होतं. थोडासा इंटरव्ह्यू तुम्ही दिला की, कारण की फ्रेशर उमेदवार एकदा लागल्यानंतर मित्रांनो जो एक्सपिरियन्स भेटतो त्याच्यावरती तुम्हाला कुठेही जॉब भेटणार आहे. आणि हा परमनंट कॉन्ट्रॅक्ट असतं मित्रांनो, कारण की याचं कॉन्ट्रॅक्ट रिन्युअल होत राहतं आणि सारख्या जागा वेगवेगळ्या निघत राहतात मित्रांनो. एअरपोर्टवरती आपल्याला माहीत असेल, बाकी ठिकाणावरून तुम्ही जाल तर भरपूर सारे चार्जेस वगैरे घेतले जातात. इथं फक्त तुम्हाला फीस भरायची आणि इंटरव्ह्यू द्यायचा आहे, बाकी कुठलीही या ठिकाणी काहीही तशा पद्धतीचं प्रकार नाही. कारण की AI सर्व्हिस याच्यामध्ये खूप साऱ्या वॅकेन्सी निघतात मित्रांनो, खूप दिवसापासून इथे वॅकेन्सी निघतात, तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये. आणि भरपूर साऱ्या एअरपोर्टवरती यांचे जी पण सर्व्हिस आहे ती दिली जाते. तर पुणे इंटरनॅशनल एअरपोर्टसाठी खूप दिवसानंतर या ठिकाणी वॅकेन्सी निघालेली. फिक्स टर्म कॉन्ट्रॅक्ट आहे तुमचं, म्हणजे फिक्स कॉन्ट्रॅक्ट 3 वर्षाचं आहे, परंतु याच्यामध्ये रिन्यू केलं जातं तुमचं परफॉर्मन्स पाहून. तर याच्यासाठी मित्रांनो तुमच्या इंटरव्ह्यू जे आहे त्याच दिवशी फॉर्म तुम्हाला घेऊन जायचं आहे. पुणे इंटरनॅशनल एअरपोर्ट जे आहे त्याच ठिकाणी जवळपास तुमचा इंटरव्ह्यू आहे. त्याच्यामध्ये पहा 15 तारखेपासून चालू होणार आहे. हँडीमॅन हँडीवुमनसाठी 19 ते 20 एप्रिलपर्यंत आहे, त्या तारखेला तुम्हाला जायचं आहे. तर याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. ही जी वेबसाईट आहे www.aiasl.in या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला करिअर सेक्शनमधून रिक्रुटमेंटमध्ये यायचं आहे. इथून देखील तुम्ही PDF डाउनलोड करू शकतात किंवा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. धन्यवाद.